नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरीने मनोजचे रिपोर्ट बघितलेले असतात आणि तिला समजतं की मनोजला 3rd स्टेजचा लिव्हर कॅन्सर आहे. तेव्हा वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती तिथेच बसून खूप रडायला लागते आणि म्हणते की यांनी मला काहीच कसं नाही सांगितलं. तर यानंतर आपण पाहतो की तेजा प्रेरणाला भेटायला आलेली असते आणि तिला विचारायला लागते की ते मगाशी जेवणामध्ये असं रिंग रिंग काय होतं, ते मला खूप आवडलं. हर्षित आला ना की त्याला खायला करून घालीन मी. तेव्हा प्रेरणा यावर हसायला लागते आणि म्हणते की एकतर त्याला रिंग रिंग नाही तर उकड शेंगोळ्या म्हणतात आणि तू काही बनवायला शिकायची वगैरे गरज नाही आहे ग. हर्षित दादा आल्यावर तुम्हाला कधी इच्छा झाली की खायची मला सांगा, मस्त गरमागरम डबा पाठवून देईन किंवा इकडेच या जेवायला. तेव्हा तेजा म्हणते की बघितलं, नेहमी असंच करता तुम्ही मला लाडावून ठेवले, मला काही करूच देत नाही, नेहमीच हातात देता सगळं. मला कधी करायचं असतं तर मला कसं जमेल मग. आणि म्हणते की सगळं कसलं भारी जमतं ग प्रेरणा तुला. तेव्हा यावर प्रेरणा म्हणते की झालं का मस्का लावून, आणि म्हणते की कसं आहे तेजा, तू मला मस्का लावला नाहीस तरी पारंपरिक महाराष्ट्रीयन लग्नामध्ये काय काय विधी होतात हे मी तुला सांगेलच. मी तुला आज ओळखते का. आणि म्हणते की लिहून घे. तेव्हा आता तेजा म्हणते की तुला सांगावंच लागेल, आता तुझ्या भावाने एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे माझ्यावर, त्यामुळे तू मला मदत करणं हे तुझं कर्तव्य आहे. यावर प्रेरणा म्हणते की बरं बाई, माझं कर्तव्य मी पार पाडणारच आहे. आणि ती महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने लग्न कसं करतात हे सगळं तेजाला समजावून सांगायला लागते. आता प्रेरणा म्हणते की प्रत्येक मुलीचं आपल्या लग्नासाठी काही ना काहीतरी स्वप्न असतं ग. तेव्हा तेजा म्हणते की ऐक ना, ती बाई जेव्हा आपल्या घरी आली होती ना तेव्हा मला असं वाटलं की वेगळंच कुणाचं तरी लग्न आहे. तर त्या बाईने सांगितलं स्वतःहून की मीच नवरी मुलगी आहे म्हणून. म्हणजे ती ॲक्च्युली तशी वयाने मोठी दिसत होती. मला हेच कळत नाही की तिला या वयात का वाटलं असेल लग्न करावं. तेव्हा प्रेरणा म्हणते की हा प्रश्न तर त्या बाईलाच विचार ना, ती जास्त चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकेल तुला. यानंतर प्रेरणा अजून तेजाला काही माहिती सांगायला लागते तर तेजासुद्धा मन लावून प्रेरणाचं सगळं ऐकत असते. तर यानंतर इकडे इंदुताई आता खूपच वैतागलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की 9 वाजत आले तरी अजूनही कुणाचाच पत्ता कसा नाही आहे. आणि ती पुष्पा आणि मह्या रात्रभर भाजीपालाच विकत बसणार आहेत की काय. आणि माहिती नाही मण्यासुद्धा अजून कसा आला नाही. आणि त्या वल्लरीला आवाज द्यायला लागतं तर वल्लरी ते रिपोर्ट अजूनही हातामध्ये घेऊन बसलेली असते आणि खूपच रडत असते. आणि तिला सगळं आठवायला लागतं की मनोज मध्यरात्री उठून बसला होता आणि त्याला खूप तापसुद्धा आला होता आणि त्याने दारू पिऊन येऊन वल्लरीला डिवोर्स नोटीससुद्धा दिली होती. हे सगळं आठवून वल्लरीला खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूप रडत असते. तर इकडे बाहेर इंदुताई खूपच वैतागलेल्या असतात आणि म्हणतात की ही वल्लरी पण काय करते काय माहिती. 2 सुना आहेत पण एक पण कामाची नाही आहे, मलाच सगळं करावं लागतं. ही पुष्पासुद्धा अजून आली नाही आहे. तितक्यातच पुष्पा तिथे येते आणि म्हणते की आले, घरात शिरत नाही तोपर्यंत ह्या बाईचं ऐकावं लागतं सगळं. तेव्हा इंदुताई पुष्पाला म्हणायला लागतात की काय चाललंय तुझं, इतका वेळ लागतो का भाजी आणायला, आणि मह्या कुठे आहे. तेव्हा पुष्पा सांगते की दुकानामध्ये भाजी उतरवायचं काम सुरू आहे आणि त्यांना अजून वेळ लागणार आहे. यावर इंदुताई म्हणतात की मह्याला पण वेळ लागणार आहे आणि मण्या पण अजून आला नाही. तेव्हा पुष्पा म्हणते की ट्रॅफिक लागलं असेल त्यांना आणि ती सांगायला लागते की सासूबाई अहो मला पण ट्रॅफिक लागलं आत्ता येताना. आता हे सगळं वल्लरीला ऐकायला जातं आणि ती थोडीशी घाबरते आणि लगेचच टाईम बघायला लागते. तर इकडे आता बाहेर पुष्पा सांगायला लागते की काय झालं माहिती आहे का, रस्त्याच्या मधोमध एकाला चक्कर आली होती, खूप गर्दी जमली होती, ॲम्ब्युलन्स आली पण शिरायला जागाच नाही आहो. मग काय घातला कसा बसा त्याला ॲम्ब्युलन्समध्ये आणि घेऊन गेले. कोण होता काय माहिती आणि जगतोय की नाही हे पण माहिती नाही आहे. आता यावर आता वल्लरी बाहेर येऊन हे सगळं ऐकायला लागते आणि खूप घाबरून जाते. तेव्हा इंदुताई म्हणतात की पुष्पा तुला सांगते आता कोणाच्या आयुष्याचा काहीच भरोसा राहिला नाही बघ. आता हे सगळं ऐकून वल्लरी या दोघींकडेही बघत असते आणि ती खूप घाबरलेली असते. तितक्यात आता इंदुताईंचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि त्या म्हणतात की बघा ही आली आता वल्लरी. आणि तिला रागाने म्हणतात काय गं, काय करत होतीस आतमध्ये केव्हाची, मी कधीचा आवाज देते तुला, एकटीच मरमर करते, दोघींचा पण पत्त्या नाही आहे. आणि मण्याशी काही बोलणं वगैरे झालं का तुझं, मण्या कुठे आहे. तेव्हा वल्लरी घाबरत पटकन म्हणायला लागते की मी बघून येते ना त्यांना, मी आले. असं म्हणून वल्लरी जायला लागते तेव्हा पुष्पा तिला थांबवते आणि म्हणते की वल्लरी कुठे निघालेस. इकडे वल्लरी खूपच हायपर झालेली असते आणि म्हणत असते की मी बघून येते ना यांना, ते असतील इथेच. तेव्हा पुष्पा म्हणते की अगं येतील ना ते भाऊजी. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की नाही बघा ना किती वाजलेत, मी येते बघून लगेच त्यांना, ते रोज येतात ना या टाईमला. आता वल्लरीला असं इतकं हायपर झालेलं आणि घाबरलेलं पाहून पुष्पा आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागते. तेव्हा वल्लरी म्हणते की मी येते असं म्हणून ती जायला लागते. तेव्हा पुष्पा अजून वल्लरीला थांबवायला लागते. तेव्हा वल्लरी खूप जोरात पुष्पावरती ओरडते
आणि म्हणते की अहो वहिनी काय करताय तुम्ही, सांगितलं ना एकदा बघून येते म्हणून, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, कळत नाही आहे का तुम्हाला, एकदा सांगून की त्यांना बघून यायची गरज आहे. तितक्यातच तिथे मनोज येतो आणि वल्लरीला असं इतकं जोरात पुष्पावरती ओरडताना पाहून तो आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतो. तर वल्लरीला असं चिडलेलं पाहून इंदुताई आणि पुष्पासुद्धा आश्चर्याने वल्लरीकडे बघत असतात. यानंतर आता वल्लरीला इतकं चिडलेलं पाहून मनोज विचारायला लागतो की अगं वल्लू काय झालं. तेव्हा वल्लरी मनोजकडे बघायला लागते आणि त्याला पटकन मिठी मारते आणि म्हणते की तुम्ही कुठे होता. तेव्हा मनोज आश्चर्याने विचारतो की अगं वल्लू का रडतेस तू, काय झालंय. तेव्हा पुष्पा आणि इंदुताई दुसरीकडे तोंड करून उभं राहतात आणि आता इंदुताई रागातच म्हणतात की काय झालंय, काय लाजा सोडल्यात नुसत्या, समोर सासू आहे जाऊ आहे याचं तरी भान ठेवा, की सगळे संस्कार गावीच विसरून आलात शहरात आल्यावर, असं म्हणून त्या दोघीही तिथून निघून जातात. आता मनोज वल्लरीला विचारायला लागतो की वल्लरी अगं काय झालंय. तेव्हा वल्लरी रडतच मनोजला विचारायला लागते की तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला काही झालं तर नाही ना. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू तुला काय झालंय. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की आजपर्यंत आपण एकमेकांपासून कुठलीच गोष्ट लपवली नाही, मग काय इतकी मोठी गोष्ट लपवली तुम्ही माझ्यापासून. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू नेमकं सांग की मला काय झालं ते. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की तुमचं आजारपण का लपवलं तुम्ही माझ्यापासून. आणि ती खूप रडत असते आणि म्हणते की तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं लपवताना हे सगळं, माझ्यासमोर असं अचानक आल्यानंतर माझ्या मनाची अवस्था काय झाली असेल, तुम्हाला काहीच नाही का वाटलं. तेव्हा मनोज खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघायला लागतो आणि वल्लरीला म्हणायला लागतो की वल्लू प्लीज इथे काही बोलू नकोस, तुला माझी शपथ आहे, आतमध्ये जाऊन बोलूया आपण. तेव्हा वल्लरी मनोजकडे बघून खूप रडायला लागते. तर यानंतर आता वल्लरी आणि मनोज आतमध्ये आलेले असतात आणि वल्लरी अजूनही खूप रडत असते आणि मनोजला आता म्हणते की एकदा सांगायचं होतं ना हो मला, फक्त इतके दिवस स्वतः एकट्यातच सहन करत राहिला, हे सगळं सोसत राहिला. अहो माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवून तुम्ही खूप मोठी चूक केली, असं नाही वाटत आहे का तुम्हाला. यावर मनोज काहीच उत्तर देत नाही. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की काय विचारते मी तुम्हाला. तेव्हा मनोज रडत वल्लरीला म्हणतो की वल्लू हे बघ सगळं सांगतो, शांतपणे ऐकून घे प्लीज. आणि तो सांगायला लागतो की मला जेव्हा या आजारपणाबद्दल कळलं ना, तेव्हा हे स्वीकारायलाच खूप दिवस गेले अगं, की मला असा कुठला तरी आजार झाला आहे. मला वाटलं की उपचार घेऊन बरं वाटेल, पण उपचार सुरू केल्यानंतर कळलं की माझ्याकडे खूप कमी दिवस उरलेत. हे ऐकून वल्लरी खूप रडत असते. आता मनोज पुढे सांगतो की आणि त्यामुळेच मी मोसमी केमिकलची डील साईन केली. नाईलाज होता ग माझा, मी गेल्यावर तुला पैशांची अडचण भासू नये, पैशाअभावी तुला तुझ्या तत्वांशी तडजोड करावी लागू नये. आजपर्यंत मी जे काम केलं नव्हतं ना, ते काम म्हणून मला करावं लागलं, पैशांसाठी करावं लागलं. हे सगळं ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू तुला आता हा जो त्रास होतोय ना, हाच त्रास तुला मला होऊ द्यायचा नव्हता, म्हणून मी माझ्या आजारपणाबद्दल तुला सांगितलं नाही, मला माफ कर प्लीज. आणि म्हणतो की एक रिक्वेस्ट होती तुला, आता माझ्या आजारपणाबद्दल सत्य कळलंच आहे तुला, तर मला उरलेले जे काही दिवस आहेत ते तुझ्यासोबत घालवायचे आहेत. हे ऐकून वल्लरी खूपच रडायला लागते आणि म्हणते की प्लीज अहो थांबा, का असं अभद्र बोलताय, आपण इथून पुढे एकमेकांसोबत आनंदाने आयुष्य घालवणार आहे आणि तुम्हाला काही होणार नाही, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही, असं म्हणून ती मनोजला मिठी मारते आणि खूप रडायला लागते. तर मनोजसुद्धा खूपच रडत असतो. तर यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की वल्लरी, मनोज आणि इंदुताई नाश्ता करायला बसलेले असतात. तर वल्लरी आणि मनोज एकमेकांचा हात हातात घेऊन बसलेले असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता इकडे इंदुताई पुष्पाला आवाज देऊन म्हणतात की पुष्पे लवकर उपमा आण. तेव्हा पुष्पा उपमा घेऊन येते आणि वल्लरीला म्हणते की वल्लरी हा घे. तेव्हा वल्लरी म्हणते की यांना द्या. तेव्हा पुष्पा म्हणते की नको अगं. वल्लरी आता आश्चर्याने पुष्पाकडे बघायला लागते. तेव्हा पुष्पा म्हणते की अगं उपमा तिखट झालाय ना आणि भाऊजींना तिखट चालत नाही ना, म्हणून त्यांच्यासाठी मुगाच्या डाळीची खिचडी केली आहे. तर इकडे आता ही पुष्पा मनोजला मुगाच्या डाळीची खिचडी आणायला जाते आणि त्यामध्ये ती कसलं तरी औषध मिक्स करायला लागते आणि ते औषध मिक्स करत असताना ती खूपच हसत असते. आता ती कसलं तरी औषध मिक्स करून झाल्यावर मनोजला येऊन ती खिचडी देते. आता वल्लरी मनोजकडे लगातार बघतच असते. तेव्हा पुष्पा वल्लरीला म्हणते की वल्लरी अगं खा ना उपमा, कुठे हरवलीस. तेव्हा मनोजसुद्धा वल्लरीला म्हणतो की वल्लरी तुला ऑफिसला जायला उशीर होतो ना, खाऊन घे. तेव्हा वल्लरी मनातच म्हणते की तुम्ही आजारी असताना माझ्या खाण्यामध्ये मन कसं लागेल माझं. यानंतर इंदुताई म्हणतात की मी काय म्हणते, घटस्थापनेची तयारी करावी लागेल आता आपल्याला, माझे तर गुडघे साथ देत नाहीत बाबा, त्यामुळे आता तुम्हीच दोघांपैकी कोणाला तरी हे सगळं करावं लागणार आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की सासूबाई माफ करा मला, पण यावर्षी मला असं वाटतं की घटस्थापना नको करायला आपण. तेव्हा पुष्पा, इंदुताई आणि पुष्पा खूपच शॉक होतात आणि वल्लरीकडे बघायला लागतात. आता पुष्पा म्हणते की काय बोलते अगं, दरवर्षी भाड्याच्या घरात आपण घटस्थापना करत होतो, आता तर स्वतःचं घर आहे, मग नाही का म्हणतेस. तर इंदुताई सुद्धा म्हणतात की हे बघ, मला देवाच्या कामात खोडा नको आहे, त्यामुळे घटस्थापना करायलाच लागेल आपल्याला.
तेव्हा वल्लरी वैतागत म्हणते की सासूबाई प्लीज कधीतरी समजून घ्या ना, आणि म्हणते की हे बघा माझी मनस्थिती नाही आहे आता घटस्थापना करायची आणि नको करायला आपण प्लीज. तेव्हा पुष्पा म्हणायला लागते की अगं देवाचं काम आहे ते. तेव्हा मनोज पुष्पाला मध्येच थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनिट, आणि परत वल्लरीला म्हणतो की वल्लरी तू काय म्हणाली होतीस मला की आपल्या या नवीन घरी आपण प्रत्येक सण साजरा करायचा, मग घटस्थापना ही साजरी व्हायलाच हवी आणि घट तू स्वतःच्या हाताने बसवावेस अशी माझी इच्छा आहे. तेव्हा वल्लरी खूप इमोशनल होते आणि म्हणते की ठीक आहे, तुमची जर का इच्छा असेल ना तर घटस्थापना करूया आपण. आणि ती मनोजकडे बघत खूप इमोशनल होते आणि त्याच्याकडे बघतच असते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरीने स्वतःच्या हाताने घटस्थापना केलेली असते आणि आता ती देवीला नमस्कार करून मनोजलासुद्धा नमस्कार करायला बोलावते. हे बघून पुष्पा हळूच इंदुताईंना म्हणते की काय चाललं आहे या वल्लरीचं, हिला काय वेळ लागले का, हे दोघं जोड्याने नमस्कार का करतायत, म्हणजे काडीमोड घ्यायचा निर्णय झाला आहे ना दोघांचा. तर इकडे वल्लरी देवीला म्हणत असते की देवी माते माझ्या संसाराची रक्षा कर, माझा संसार असा अर्ध्यात मोडू नकोस ग, मला दुसरं कुठलं सुख संपत्ती ऐश्वर्य काहीच नको आहे, मला फक्त माझं सौभाग्य कायम ठेव. तितक्यात मनोजला आता चक्कर येते आणि तो तिथेच खाली कोसळतो. तेव्हा सगळेजण घाबरून मनोजकडे बघायला लागतात आणि मनोजला असं पडलेलं पाहून त्याच्या जवळ येऊन त्याला उठवायला लागतात. तर वल्लरीसुद्धा खूपच घाबरून जाते आणि तीसुद्धा मनोजला आवाज देऊन उठवायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.